आजची कथा खूपच रोमँटिक आहे. या कथेत खूप मजा येणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. मी माझ्या कपाटातून ती शक्तीची गोळी काढली, जी कधीतरी विवेश घ्यायचा, आणि मी स्वयंपाकघरात गेले. मी हळद आणि बदाम घातलेलं दूध तयार केलं आणि त्यात एक गोळी टाकली, जेणेकरून विकासला थोडी शक्ती मिळेल. हे करत रात्रचे 12 वाजले होते. मग मी पटकन दुधाचा ग्लास घेतला आणि विकासच्या खोलीत गेले. विकास मोठ्या लक्ष देऊन माझी वाट पाहत होता. मी आत गेल्याबरोबर तो उभा राहिला आणि मला पाहू लागला. जेव्हा तो काहीच बोलला नाही, तेव्हा मीच विचारलं, "असं काय पाहत आहेस? सांग, मी कशी दिसते आहे?" विकास संकोचाने म्हणाला, "मावशी, मन तर असं करत आहे की तुम्हाला आत्ताच खाऊन टाकावं." मी हसत त्याला दुधाचा ग्लास दिला आणि म्हणाले, "मला खाण्याची गरज नाही, फक्त हे पी." विकासने पटकन ग्लास घेतला आणि एका श्वासात दूध पिऊन टाकलं. दूध पिऊन झाल्यावर मी म्हणाले, "हाय दोस्तांनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा." तर चला, तुम्हाला पटकन कथा सांगते. माझं नाव अनुष्का आहे. माझं वय 32 वर्ष आहे, पण माझं मन नेहमीच तरुण राहतं. माझ्या भरलेल्या देहाने आणि जवळपास 5 फूट 8 इंच उंचीने जेव्हा मी साडी नेसते, तेव्हा सगळं काही थांबल्यासारखं वाटतं. माझ्या गोया रंगावर जेव्हा सूर्याची किरणं पडतात, तेव्हा असं वाटतं की मी चांदण्यात फिरत आहे. आता माझ्या 22 वर्षांच्या पुतण्याबद्दल बोलूया, जो माझा दिवाना झाला आहे. त्याच्या निरागसपणाने आणि उत्साहाने माझ्या मनात हलचल निर्माण केली आहे. जेव्हा तो माझ्याकडे पाहतो, तेव्हा त्याच्या डोळ्यात एक खास चमक असते, जसं की तो एखादं सुंदर स्वप्न पाहत आहे. कधी तो मला म्हणतो, "मावशी, आज तुम्ही खरंच खूप सुंदर दिसत आहात." म्हणूनच माझे पती कधीकधी दिवसाच्या वेळीच माझी पूजा करतात. आम्ही शहरात राहतो कारण माझे पती सरकारी नोकरीवर आहेत. माझी 1 वर्षांची मुलगीही आहे, त्यामुळे दुधाच्या पिशव्यांचा आकार आणखी वाढला आहे. मी माझ्या पतींचा आशीर्वाद मानून रोज घ्यायचे. जरी आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली असली तरी माझे पती अजूनही भूताचे दिवाने होते. सामान्यतः भूताचा रंग काळाच असतो, पण मी खूप स्वच्छता ठेवायचे आणि कधीतरी मेकअपही करायचे. गेल्या महिन्यात काहीतरी असं घडलं ज्याचा आम्हाला अंदाजही नव्हता. संध्याकाळी माझे पती विवेश घरी येत होते. त्यांच्या एका मित्राची वाढदिवसाची पार्टी होती, म्हणून मित्रांनी त्यांना दारू पाजली होती आणि ते बाईकवरून घरी परतत होते. येताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या एका पायाला फ्रॅक्चर झालं आणि डॉक्टरांनी सांगितलं की बरं होण्यासाठी किमान 7-8 महिने लागतील. हे ऐकून माझं मन तुटलं. विवेशचं दुखणं जरी शारीरिक असलं तरी माझ्या मनात चिंतेचा समुद्र उसळला होता. जेव्हा मी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाहिलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात दुखणं आणि हताशा दिसत होती. मी लगेच त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा हात धरला. याच कारणाने माझी दीदी आणि माझा पुतण्या विकास त्यांना सांभाळण्यासाठी आले होते. माझे जिजाजी आणि दीदी परत गेले, पण विवेशने विकासला इथे थांबायला सांगितलं कारण ते नीट उभेही राहू शकत नव्हते. मलाच बाजारातून सामान आणावं लागायचं आणि बाहेरची कामं करावी लागायची. म्हणून मी माझ्या बहिणीला सांगून विकासला काही दिवस थांबायला सांगितलं. विकास मानला आणि खूप खुश झाला. विकास माझ्या कानापर्यंत येत होता. शरीरही ठीकठाक होतं आणि रंगही सामान्य होत. विकास जास्त बिघडलेला मुलगा वाटत नव्हता आणि मलाही आनंद झाला की कोणीतरी आलं जे मला मदत करू शकेल. आज विकास माझ्यापासून थोडा लाजत होता कारण लग्नानंतर तो मला पहिल्यांदा भेटला होता.
रात्री जेव्हा मी विवेशला जेवण खाऊ घालत होते तेव्हा विकासही आमच्याजवळ बसला होता. मग तो आपल्या खोलीत गेला आणि वेळेवर झोपला. विवेशच्या चेहऱ्यावर थोडीशी आरामाची इच्छा होती, पण तरीही ते दुखण्यात होते. तेव्हाच माझ्या आतल्या भावना बाहेर पडल्या. मी विवेशजवळ बसून म्हणाले, तेही काय दिवस होते जेव्हा तुम्ही रोज भूत मारायचात. विवेश हे ऐकून हसले आणि म्हणाले, काय झालं माझ्या राणी, आज तर तू पूर्ण जोशात दिसतेस. मी म्हणाले, नाही जी, तुम्हाला तर मजा वाटत आहे आणि इकडे माझी वाईट अवस्था झाली आहे. खरं सांगू तर या भूताने माझी हालत बिघडवली आहे. माझे पती म्हणाले, मी तुझं दुखणं समजतो अनुष्का, मलाही खूप इच्छा होते, पण काय करू, मी तर नीट उभाही राहू शकत नाही. फक्त थोडे दिवस काढ बेबी, मग बघ मी या भूताचा काय हाल करतो. तेव्हा मी म्हणाले, थोडे दिवस नाही, पूर्ण 8 महिने बाकी आहेत प्लास्टर काढायला, आणि माझी तर एका महिन्यातच ही अवस्था झाली आहे. पुढचे दिवस कसे कटतील माहीत नाही. माझ्या पतींनी माझी दुःख दूर करण्यासाठी म्हणाले, चल, ते नाही तर किमान दूध तरी पाज, डॉक्टरांनीही सांगितलं आहे. मी हसत म्हणाले, तुमच्या नशिबात तेही नाही, कारण तुमच्या राणी बिटियाने पिऊन टाकलं आहे. आम्ही दोघेही जोरजोरात हसू लागलो. माझे पती मला आनंदी ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचे, पण मी काय करू, सगळं व्यर्थ होतं. थोड्या वेळाने विवेश झोपले, कारण त्यांच्या औषधांमध्ये झोपेच्या गोळ्याही होत्या, पण मला झोप कुठे येत होती. म्हणून मी उठून विकासला पाहायला गेले की तो झोपला आहे की नाही. पण विकास अजूनही जागा होता आणि मोबाईल पाहत होता. मी त्याच्या खोलीत गेले आणि म्हणाले, काय झालं विकास, 12 वाजले आहेत आणि तू अजून झोपला नाहीस. असं वाटतंय की तुझं मन लागत नाहीये. विकास उठून बसला आणि म्हणाला, नाही मावशी, तसं काही नाही, फक्त असंच फोन पाहत पाहत उशीर झाला. मग विकासने विचारलं, मावशी, तुम्हीही तर झोपला नाहीत. मी म्हणाले, मला तर आजकाल झोपच येत नाही. विकासने विचारलं, का, काय झालं. मी हसत म्हणाले, नाही नाही, ते मी तुला सांगू शकत नाही. जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तुला आपोआप कळेल. माझ्या तोंडून असं ऐकून विकासने आपल्या नजरा खाली घेतल्या आणि आतून हसू लागला. तेव्हा मी म्हणाले, अरे, तू तर एवढ्या छोट्या गोष्टीवर लाजलास. सांग, आतापर्यंत कोणती मुलगी पटवलीस का नाही. विकास काहीच बोलला नाही, तो अजूनही लाजत होता. मग मी त्याचा हात धरला आणि म्हणाले, अरे वेड्या, आपल्या मावशीपासून इतका लाजू नकोस. तो हळूच म्हणाला, मावशी, खरं सांगू तर अशा गोष्टी मी माझ्या मित्रांशीही बोललो नाही. मी म्हणाले, मग मला तुझा मित्रच समजना, कारण मला अशा गोष्टी बोलायला खूप मजा येते. विकास म्हणाला, हो मावशी, एक होती, पण तिने आता माझ्याशी मैत्री तोडली आहे. मी विचारलं, तू तिला ठोकलं असशील ना. विकास म्हणाला, नाही मावशी, खरं सांगू तर मी तिला नीट स्पर्शही केला नव्हता. मी तोंड बनवत म्हणाले, तू तर खूपच भोळा आहेस विकास. चल, काही नाही, आता तू माझ्याकडे आलास तर मी तुला सगळं शिकवेन. मी बोलत बोलत विकासच्या खोलीतच झोपले होते. सकाळी जेव्हा माझ्या डोळ्या उघडल्या तेव्हा विकास बेडवर बसून मलाच न्याहाळत होता. मी उठताच विकासने मला गुड मॉर्निंग म्हणालं. जेव्हा मी विचारलं, काय पाहतोस, तेव्हा तो म्हणाला, मावशी, तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. मी हसत म्हणाले, तर आता तू सकाळ सकाळी सुंदरतेचा नजारा घेतोस आणि रात्री तर खूप लाजत होतास. विकास हसत विचारू लागला, मावशी, तुम्हाला वाईट वाटणार नाही तर एक गोष्ट विचारू. मी म्हणाले, अरे वेड्या, मी का वाईट मानू. विचार, काय विचारायचं आहे. विकास मला म्हणाला, मावशी, खरं सांगा, तुम्ही जे 2.5 किलोचं वजन छातीवर घेऊन फिरता, तुम्हाला जड वाटत नाही का. त्याचं हे बोलणं ऐकून मला हसू आलं. यानंतर विकास माझ्याशी खूप मोकळा झाला होता आणि आता तो माझ्यापासून जास्त लाजत नव्हता.
यामुळे मलाही खूप आनंद झाला, कारण आता माझा वेळही चांगला जाऊ लागला होता. विकासला आल्याला 10 ते 12 दिवस झाले होते आणि तो माझ्याशी खूप मिळून मिसळून राहू लागला होता. तो बाहेरची सगळी कामं करायचा, बाजारातून सामान आणायचा आणि आपल्या चाचांना फिरवायचा. माझी तर खूप सेवा करू लागला होता. संध्याकाळी माझं डोकं दाबायचा आणि कधीकधी माझ्या कंबरेची मालिशही करायचा. पण माझी तहान दिवसेंदिवस वाढत होती आणि माझ्या पतींची अवस्था अजूनही तशीच होती. आता सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं होतं. मी विचार केला की आता विकासच आहे जो माझी तहान भागवू शकतो. खरं तर माझ्या शेजारी 3 मुलंही राहत होती, जे अभ्यास करत होती. तेही माझ्यावर लाईन मारायचे. जेव्हा मी छतावर केस वाळवायला किंवा कपडे वाळवायला जायचे, तेव्हा ते मला पाहायचे आणि डोळे सुकवायचे. सुरुवातीला मी विचार केला की त्यांच्यापैकी एकाला सेट करावं, जेणेकरून काही काळ काम चालेल. पण मग मी विचार केला की मी या घराची इज्जत आहे आणि उद्या कोण मला किंवा माझ्या पतींना बदनाम करेल हे सांगता येत नाही. म्हणून मी त्यांना भाव दिला नाही. पण विकास तर घरचाच आहे, म्हणून मी ठरवलं की तोच मला शांत करू शकेल. आज मी पक्का प्लॅन बनवला की आज विकासला फसवायचंच. त्यानंतर मी स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेले. जसं विकास आंघोळ करून फ्रेश होऊन स्वयंपाकघरात आला, तसं मी दूध काढायचं नाटक केलं. मी स्वयंपाकघरातच लोटे घेऊन दूध काढत होते. माझी मुलगी सध्या नंदेकडे गेली होती, कारण घरी तिला सांभाळणारं कोणी नव्हतं. म्हणून आता जास्तीचं दूध काढावं लागत होतं. आणि घरी माझे पती आणि विकास यांच्याशिवाय कोणी नव्हतं, त्यामुळे मला भीतीही वाटत नव्हती. जसं विकास आत आला, तसं तो मला पाहून एकदम घाबरला आणि म्हणाला, "सॉरी मावशी, मला माफ करा, मी पाहिलं नाही," आणि बाहेर जायला निघाला. तेव्हा मी त्याला थांबवलं. "अरे विकास, काय झालं?" "काही नाही, आत ये," विकास म्हणाला. "अरे मावशी, अशात आत कसं येऊ?" मी म्हणाले. "असं तसं करू नकोस, पटकन ये आणि मला मदत कर." विकासलाही मनापासून इच्छा होती, पण मी त्याची मावशी होते, म्हणून तो थोडा अस्वस्थ वाटत होता. मग मी त्याला म्हणाले, "अरे, इतका काय लाजतोस? आता पटकन ये आणि मला मदत कर." हळूहळू विकास स्वयंपाकघरात आला आणि माझ्याजवळ उभा राहिला. तो मलाच पाहत राहिला. तेव्हा मी म्हणाले, "असं काय घुरतोस? तू आजपर्यंत पाहिलं नाही का?" विकास म्हणाला, "आई शपथ मावशी, मी तुम्हाला सांगू शकत नाही की मला कसं वाटत आहे." "खूपच मस्त आहे मावशी," मी म्हणाले. "स्तुती करणं सोड आणि इकडे मला मदत कर." तेव्हा विकास म्हणाला, "मावशी, मला नाही माहीत कसं करायचं." मी म्हणाले, "अरे मूर्खा, यात काही करायचं नाही. हे घे, धर आणि फक्त हळूहळू दाब." थोड्या वेळाने जेव्हा विकासच्या धडधड्या वाढू लागल्या, तेव्हा मी विचार केला की आता पुढे झुकण्याची योग्य वेळ आहे. पण जसं मी झुकायला लागले, तसं पाहिलं की विकासचं शॅम्पू आधीच निघालं. ते पाहून माझं मन खूप उदास झालं, पण तरीही मला हसू आलं. मी नाराज होऊन विकासला मारत म्हणाले, "हे काय केलंस वेड्या? तू तर सुरू होण्याआधीच संपवलंस." त्यानंतर जसं विकासचा नशा उतरला, तसं तो घाबरून म्हणाला, "सॉरी मावशी, सॉरी, मी असं याआधी कधीच केलं नव्हतं, म्हणून मला नियंत्रण राहिलं नाही. मी आता जाऊन साफ करून येतो." आणि त्याने माझं एकही ऐकलं नाही आणि लगेच स्वयंपाकघरातून निघून गेला. मीही त्याला जास्त थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला समजलं होतं की हे त्याच्यासाठी इतकं सोपं नसेल. या गडबडीत आज जेवणही उशिरा झालं होतं, म्हणून मी पटकन जेवण तयार केलं आणि विवेशला खोलीत द्यायला गेले. विवेशही बसून बसून जेवणाची वाट पाहत होते. विवेश खूप साधे आणि सरळ स्वभावाचे माणूस आहेत. ते माझी खूप काळजी घेतात. जेव्हा मी त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेले, तेव्हा मी पूर्ण घामाघूम झाले होते.
मला पाहून ते म्हणाले, इतकी घाई का करतेस अनुष्का? हळूहळू काम कर ना. पहा तू स्वतःची काय अवस्था केलीस. तेव्हा मी त्यांना चिडवत म्हणाले, हे तर काहीच नाही. जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा माझी यापेक्षा वाईट अवस्था होत आणि तेव्हा तर मी तुम्हाला थांबायला सांगते, पण तुम्ही नो बेबी नो म्हणून स्पीड दुप्पट करता. माझ्या तोंडून असं ऐकून माझे पती हसू लागले. तू ही ना अनुष्का, कुठली गोष्ट कुठे नेतेस. त्यानंतर विवेशने जेवण केलं आणि मी त्यांना औषधही दिली. औषधं घेतल्यावर त्यांना झोप आली आणि ते आराम करू लागले. मीही खूप थकले होते, म्हणून मी आंघोळ करून फ्रेश झाले. त्यानंतर मी विकासला पाहायला त्याच्या खोलीत गेले, तर तोही झोपला होता. मग मीही येऊन आराम करू लागले. संध्याकाळी जेव्हा मी विकासला चहा द्यायला गेले, तेव्हा तो बसून फोन चालवत होता. मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. मीही त्याला पाहून हसले आणि विचारलं, काय आहे विकास, आज तू खूपच ढिला ढाला दिसतोस. विकास म्हणाला, मावशी, मी पहिल्यांदा असा अनुभव घेतला होता. प्लीज तुम्ही वाईट मानू नका. मी खरं सांगतोय, मला बिलकुल नियंत्रण करता आलं नाही. तेव्हा मी त्याला थांबवत म्हणाले, अरे मूर्खा, मी कधी वाईट मानायला लागले. खरं सांगू तर मलाही चांगलं वाटत होतं. त्यानंतर मी विकासला चहा दिला आणि त्याच्यासोबत बसून पिऊ लागले. आम्ही दोघे बोलू लागलो. आज विकासच्या तोंडून माझ्यासाठी फुलंच झरत होत. तो फक्त माझीच स्तुती करत होता. मावशी, तुम्ही खूप चांगल्या आहात. मी तर विचार करत आहे की आयुष्यभर तुमच्या सोबतच राहावं. या 12 दिवसात मला स्वर्गासारखं वाटलं आहे आणि त्यात तुमचं सौंदर्य. मी हसत म्हणाले, आज तर तुझ्या तोंडून फक्त स्तुतीच निघत आहे. असं वाटतंय की तुझे इरादे ठीक नाहीत. विकासने माझा हात धरून म्हणाला, तुम्ही बरोबर बोलताय मावशी, माझे इरादे बिलकुल ठीक नाहीत. आता तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. प्लीज मावशी, नकार देऊ नका. फक्त एका रात्रीसाठी माझी बायको व्हा. त्यानंतर तुम्ही जे सांगाल ते मी करेन. विकास हे बोलत असताना त्याचा चेहरा लाल टमाट्यासारखा झाला होता आणि माझ्या चेहऱ्यावर हसू फुटलं होतं. मी त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, अरे वेड्या, इतका गंभीर का होतोस? सांग, मी तुला कधी कशासाठी नकार दिला आहे का? तसाही आता तुमचे चाचा तसं करू शकत नाहीत. आणि तू इतकं लाजू नकोस. जर इतकं लाजलास तर कसं चालेल? आतापासून तू मला मावशी नाही तर जीएफच समज. विकास म्हणाला, मावशी, आणखी एक गोष्ट आहे. माझं तर स्पर्श करताच निघून जाईल. मी खूप नियंत्रण करतो, पण तुम्ही इतक्या सुंदर. मी त्याला म्हणाले, त्याची काळजी करू नकोस, त्याची व्यवस्था मी करेन. तू फक्त रात्री तयार राहा. हे ऐकून विकास खुश झाला आणि मावशीची रट लावली. तो म्हणाला, मावशी, तुम्ही खूप चांगल्या आहात. त्यानंतर मी निघाले कारण संध्याकाळ होत होती आणि मला विवेशला आंघोळ घालायची होती. विवेश आंघोळ करून घेतल्यानंतर विकास त्यांना बाहेर फिरवायला घेऊन गेला. त्यानंतर मी पटकन सगळी कामं उरकली आणि ते येईपर्यंत जेवणही तयार केलं. येताच विकासने हातपाय धुतले आणि जेवायला बसला. इतक्यात 10 वाजले होते आणि विवेशच्या औषधांचा वेळ झाला होता. म्हणून मी त्यांना खोलीत घेऊन गेले आणि औषधं दिली. विवेशच्या औषधांमध्ये झोपेच्या गोळ्याही होत्या, जेणेकरून त्यांना जास्त दुखणं जाणवणार नाही आणि झोपही सहज येईल. विवेश औषधं घेऊन लगेच झोपले. मी त्यांचं डोकं दाबत होते. जसं मला कळलं की विवेश झोपले आहेत, तसं मी आंघोळीला गेले. आंघोळ करून मी लाल रंगाची साडी नेसली, केसांचा आंबाडा बांधला आणि सुगंधासाठी परफ्यूम लावला. मी मेकअप क्वचितच करते, पण आज थोडं केलं, जेणेकरून चेहरा खुलावा. पूर्ण तयार झाल्यावर मी माझ्या कपाटातून ती शक्तीची गोळी काढली, जी कधीतरी विवेश घ्यायचा, आणि स्वयंपाकघरात गेले. मी हळदबदामाचं दूध तयार केलं आणि त्यात एक गोळी टाकली,
जेणेकरून विकासला थोडी शक्ती मिळेल. हे करत रात्रचे 12 वाजले होते. मग मी पटकन दुधाचा ग्लास घेतला आणि विकासच्या खोलीत गेले. विकास मोठ्या लक्ष देऊन माझी वाट पाहत होता. मी आत गेल्याबरोबर तो उभा राहिला आणि मला पाहू लागला. जेव्हा तो काहीच बोलला नाही, तेव्हा मीच विचारलं, "असं काय पाहतोस? सांग, मी कशी दिसते आहे?" विकास संकोचाने म्हणाला, "मावशी, मन तर असं करत आहे की तुम्हाला आत्ताच खाऊन टाकावं." मी हसत त्याला दुधाचा ग्लास दिला आणि म्हणाले, "मला खाण्याची गरज नाही, फक्त हे पी." विकासने पटकन ग्लास घेतला आणि एका श्वासात दूध पिऊन टाकलं. दूध पिऊन झाल्यावर मी म्हणाले, "चल, आता पटकन पूजा सुरू करूया." विकास म्हणाला, "मावशी, पूजा तर सुरू करेन, पण तुम्ही दिव्यात तेल टाकणार का की थेट पूजा करवणार?" मी हसत म्हणाले, "तू माझी काळजी करू नकोस, मी आधीच तेल टाकून आले आहे. त्यानंतर जे झालं ते सांगताना मलाही लाज वाटत आहे." मी विकासला आतापर्यंत लहान समजत होते, पण त्याने पूजेत माझ्या पतींनाही मागे टाकलं. विकासने आधी काजू कतलीचा स्वाद घेतला. माझ्या पतींनी आजपर्यंत काजू कतली खाल्ली नाही, ते तर थेट पूजा सुरू करायचे. जेव्हा मी विकासला म्हणाले, "आता बस कर आणि किती खाणार?" तेव्हा तो म्हणाला, "नाही मावशी, तुम्हाला माहीत नाही ही किती गोड आहे. याच्यासाठीच आम्ही वेडे असतो." ही विकासची पहिली पूजा होती, म्हणून तो अर्ध्या तासापेक्षा जास्त करू शकला नाही. मी जास्त थकले नाही, पण विकास घामाघूम झाला होता. मलाही 2 महिन्यांनंतर पूजनाचा सुख मिळत होता, म्हणून मी खूप खुश होते. त्यानंतर विकास थला होता आणि आराम करू लागला. मीही तिथेच होते. जेव्हा मी त्याला विचारलं, "कसं वाटलं पहिल्यांदा?" तेव्हा विकास म्हणाला, "मावशी, खरं सांगू तर असं वाटलं की आयुष्यातले सगळे सुख एकत्र मिळाले. तुम्ही मनाने खूप चांगल्या आहात, किंवा म्हणूया की जगातली सर्वात चांगली मावशी आहात." मग आम्ही बोलत झोपलो. सकाळी जेव्हा मी उठले, तेव्हा पूर्ण फ्रेश वाटत होतं. मी उठून चहा-नाश्ता बनवला आणि विवेशला देऊन आले. त्यानंतर मी विकासलाही चहा द्यायला त्याच्या खोलीत गेले. तोही उठला होता. चहा घेऊन त्याने मला विचारलं, "मावशी, मला भीती वाटत आहे. आपण काही चुकीचं तर केलं नाही?" मला वाटलं की कदाचित विकासला पश्चात्ताप होत असेल. मी त्याला समजावत म्हणाले, "विकास, तू असं अजिबात विचार करू नकोस. खरं सांगू तर ही माझी मजबुरी होती, कारण तुमचे चाचा 7-8 महिने बरे होणार नाहीत आणि माझ्याकडून इतका प्रतीक्षा शक्यच नव्हतं. पण तू माझी खूप मदत केलीस. प्लीज तू इतकी टेन्शन घेऊ नकोस आणि हो, याबद्दल कोणालाही सांगू नकोस." विकासने मान हलवली आणि म्हणाला, "मावशी, जर ही माझी मजबुरी झाली तर?" मी म्हणाले, "ये ना मग तुझ्या मावशीकडे. मी कधी तुला नकार दिला आहे का?" हे बोलून मी हसले आणि विकास पुन्हा माझी स्तुती करू लागला, "मावशी, तुमची जितकी स्तुती करावी तितकी कमी आहे. माहीत नाही मी मागच्या जन्मात कोणती पुण्यम केली होती की मला तुमच्यासारखी मावशी मिळाली." त्यानंतर माझ्या आणि विकासच्या दरम्यान पक्की मैत्री झाली होती. आता जेव्हा माझं मन व्हायचं, तेव्हा मी विकासकडून पूजन करून घ्यायचे. या दरम्यान विकासच्या वडिलांचा फोनही आला होता की तो घरी यावा, पण विकासने नकार दिला. आता माझे पती विवेशही चालू फिरू लागले होते, म्हणून आम्ही बाजारातही फिरायला जाऊ लागलो. विकास आता माझ्याकडे जास्त लक्ष देऊ लागला होता. संध्याकाळी जेव्हा मी विवेशला झोपवून विकासकडे जायचे, तेव्हा तो माझे पाय दाबायचा, कंबरेची मालिश करायचा आणि डोकंही दाबायचा. मी विकासला सांगायचेही की माझ्यासाठी इतकं काही करण्याची गरज नाही, पण तो ऐकायचा नाही आणि म्हणायचा, "गप्प बसा मावशी, तुम्ही दिवसभर काम करता, म्हणून थकता, तर हे तरी मला करू द्या." दोस्तांनो, कदाचित तुम्हाला मी अजिबात आवडणार नाही, कारण मी मावशीच्या नात्याला कलंक लावला आहे.
पण खरं सांगू तर मलाही असं करायचं नव्हतं, पण भावनांच्या भरात सगळं घडलं. म्हणून प्लीज तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि माझी कथा ऐकून भावनांमध्ये वाहून जाऊ नका, कारण खरंच ही चूक आहे. तर माझ्यासाठी कमेंटमध्ये एक वचन नक्की द्या की तुम्ही तुमच्या आयुष्यात असं कधीच करणार नाही.